पहाटेचे 4-5 वाजले होते. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर अजून झोपेतच होतं. पण शहराच्या मिटमिटा पडेगाव परिसरातील एका आलिशान बंगल्याबाहेर मात्र शेकडो पोलिसांचा फौजफाटा उभा होता. कोणालाही काहीच कल्पना नव्हती. स्थानिक पोलिसांनाही या ऑपरेशनची माहिती नव्हती. काही क्षणात गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी बंगल्यात शिरले. एका मागोमाग एक गुप्त खोल्या उघडू लागल्या आणि जे समोर आलं त्यानं पोलिसही हादरले. कोट्यवधींची रोकड, हजारो जिवंत काडतुस, रायफल, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, तलवारी, सोनं चांदी आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्र. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा बंगला होता त्या व्यक्तीचा ज्याचा महिन्याभरापूर्वीच मृत्यू झाला होता आणि एकेकाळी ज्याचं नाव संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशतीचं प्रतीक मानलं जात होतं. तो म्हणजे कथित डॉन बाबा फरजान. तर मंडळी, कोण होता हा बाबा फरजान? त्याच्या घरात एवढी संपत्ती कशी मिळाली आणि पोलिसांनी ही मोहीम कशी यशस्वी केली, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, बाबा फरजान हे नाव आजच्या पिढीला कदाचित हे नाव फारसं माहीत नसेल, पण 1980 ते 1990च्या दशकात तेव्हाचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर शहरात बाबा फरजान हे नाव मोठ्या चर्चेत होतं. सिटी चौक परिसरातील बुडीलेन भागातून त्यांना आपलं वर्चस्व वाढवल्याचं सांगितलं जातं. पुढे किल्ले अर्क परिसरातील बर्फ कारखाना, जमिनींचे व्यवहार, औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटना आणि विविध आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून त्याचा प्रभाव वाढत गेला. त्या काळात अनेक व्यापारी, उद्योजक, कामगार नेते आणि काही राजकीय व्यक्ती त्याच्या दरबारात जात असल्याच्या चर्चा शहरात रंगत असत. अनेक सामान्य नागरिकही आपले वाद सोडवण्यासाठी त्याच्याकडे जात असल्याचं त्या काळातील काही स्थानिक सांगतात. त्याची राहणीही चित्रपटातील एखाद्या डॉन सारखी असल्याचं अनेक जण सांगतात. पांढरा शुभ्र पोशाख, काळी दाढी, अंगरक्षकांचा ताफा आणि आलिशान गाड्यांचा ताफा, त्यामुळं तो शहरात कुठेही गेला तरी लोकांचं लक्ष त्याच्याकडे वळायचं. काहींसाठी तो एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं, तर काहींसाठी दहशतीचं नाव. बाबा फरजाननं फक्त तथाकथित डॉन म्हणूनच नव्हे तर राजकारणातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानं अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. हरिण हे त्याचं निवडणूक चिन्ह होतं. विविध सामाजिक, धार्मिक आणि हिंदुत्ववादी संघटनांशी त्याचे संबंध असल्याच्याही चर्चा त्या काळात होत असत. ज्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत लवकर मार्गी लागत नसत ती घेऊन लोक त्याच्याकडे जात असत आणि मग काही पैसे घेऊन बाबा ते प्रकरण मार्गी लावून देत असे. त्याच्यासाठी मग साम दाम दंड भेद असे वेगवेगळे मार्ग वापरले जात असे. त्यामुळं त्याचे अनेकांवरती उपकार होते, तर अनेक जण त्याचे शत्रूही झाले होते. जीवाला असलेला धोका ओळखून त्यानं त्याच्या कुटुंबाला या सर्वांपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आणि 1995 नंतर त्याचं कुटुंब पुण्यात स्थायिक झालं. त्यानंतर ते कुटुंब पुणे आणि छत्रपती संभाजीनगर असा प्रवास अधूनमधून करत असत. वाढत्या वयानुसार बाबानं सार्वजनिक आयुष्यातील वावर कमी केला. आता गेल्या महिन्यात आजारपणामुळे त्याचं निधन झालं. अनेकांना वाटतं की त्याच्या मृत्यूसोबत त्याच्या भोवतीचं सगळं रहस्य संपलं, पण नेमकं उलटं झालं. 11 जुलै 2026 रोजी गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांच्या बंगल्यावर अत्यंत गुप्त पद्धतीनं धाड टाकली. या ऑपरेशनची माहिती अगदी स्थानिक छावणी पोलीस ठाण्यालाही आधी देण्यात आली नव्हती. माहिती फुटू नये म्हणून नेहमीच्या पथकाऐवजी नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. इतकंच नाही तर मुख्य कारवाईपूर्वी पोलिसांनी बाबा फरजानचे 2 अत्यंत विश्वासू कर्मचारी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यातूनच बंगल्यातील गुप्त खोल्यांची माहिती पोलिसांना मिळाल्याचं सांगितलं जात आहे. झडती सुरू झाल्यानंतर एकामागून एक धक्के बसत गेले. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 5,63,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. त्यामध्ये 5,26,29,560 रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम होती. एवढी मोठी रक्कम मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल 10 नोटा मोजण्याच्या मशीन वापराव्या लागल्या. पोलिसांच्या कारकिर्दीत अशा प्रकारची कारवाई क्वचितच पाहायला मिळते. याशिवाय 151 ग्रॅम वजनाचे सुमारे 21,34,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 8,09,000 रुपयांची चांदी आणि विविध नामांकित कंपन्यांच्या परदेशी मद्याच्या 45 बाटल्याही जप्त करण्यात आल्या. मात्र सर्वाधिक खळबळ उडाली ती शस्त्रसाठा पाहून. पोलिसांना बंगल्यातील गुप्त खोल्यांमधून तब्बल 6,350 जिवंत काडतुसे मिळाली. त्याशिवाय एकूण 21 घातक शस्त्र जप्त करण्यात आली. त्यामध्ये 12 बोर रायफल, 0.22 मिमी रायफल, पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार यापैकी 4 शस्त्रांचे परवाने बाबा फरजान यांच्या नावावर होते. मात्र एका पिस्तुलासाठी कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्र उपलब्ध नसल्याचं तपासात समोर आलेलं आहे. त्यामुळं या शस्त्राचा उगम काय, ते कुठून आलं, त्याचा वापर कुठे झाला याचा तपास आता सुरू आहे. यासोबतच पोलिसांना मोठ्या प्रमाणावर जमिनींच्या व्यवहारांची कागदपत्र, आर्थिक व्यवहारांचे दस्तऐवज आणि कथित बेमानी मालमत्तेशी संबंधित फाईल्स मिळालेल्या आहेत. आता या कागदपत्रांमधून 1990च्या दशकातील काही न सुटलेले गुन्हे, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि जमिनीच्या वादांबाबत नवे धागेदोरे मिळू शकतात, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. मात्र या सर्व कागदपत्रांची पडताळणी अद्याप सुरू असून अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतर समोर येतील. या संपूर्ण कारवाईनंतर एक प्रश्न पुन्हा चर्चेत आलेला आहे. बाबा फरजानच्या मृत्यूनंतरही त्याचं कथित आर्थिक आणि गुन्हेगारी नेटवर्क अस्तित्वात होतं का?
की हा फक्त जुन्या प्रकरणांचा तपास आहे? या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळू शकतात. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक कागदपत्राची, प्रत्येक शस्त्राची आणि प्रत्येक आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाते. या तपासातून आणखी कोणाकोणाची नावं समोर येतात, कोणते जुने गुन्हे उघड होतात आणि 30-35 वर्षापूर्वींच्या कथित साम्राज्याचं आणखी किती मोठं रहस्य उलगडतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला, पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बंगल्यावर पडलेल्या एका छाप्यानं पुन्हा एकदा 1990च्या दशकातील संभाजीनगरच्या अंडरवर्ल्डच्या चर्चांना जिवंत केलेलं आहे. पुढे या प्रकरणातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.